रायगडला लवकरच पालकमंत्री मिळणार, तसंच पालिका निवडणुकांबाबतही महायुती एकत्र चर्चा करणार. कार्यकर्त्यांनी तयारीत राहावं, दादांचं कार्यकर्त्यांना आवाहन. पुरंदरमधील शेतकऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट. शरद पवारांचा अजित पवारांना फोन. शेतकऱ्यांनी अडचणी सांगितल्यानंतर पुरंदर विमानतळाबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. मुंबई गोवा महामार्गाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे अधिकाऱ्यांवर भडकले. लवकरात लवकर काम मार्गी लावण्याच्या सूचनाही दिल्या. मुंबई गोवा महामार्गाला नवी डेडलाईन 30 जूनपर्यंत काम पूर्ण करणार. NHAIचं अजित पवार तटकरेंना आश्वासन. तर वाहतूक कोंडीवरही मार्ग काढण्याच्या तटकरेंच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला सूचना. राज्याच्या कृषी क्षेत्रात दरवर्षी 5,000 कोटी रुपये, याप्रमाणे पुढील 5 वर्षात 25,000 कोटींची भांडवली गुंतवणूक करणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची घोषणा. पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर. कात्रज परिसरात 27 दुकानांमध्ये शिरलं ड्रेनेजचं पाणी. काम करताना आवश्यक ती काळजी न घेतल्यानं जमिनीखालील ड्रेनेजची लाईन फुटली. कोल्हापूर बंगळूर महामार्गावरील तवंदी गावात मुसळधार पाऊस. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसानं वाहनधारकांची तारांबळ. शिर्डी शहरात पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह पाऊस. तर साई मंदिर परिसरात भाविकांनी लुटला पावसाचा आनंद. जालना शहरासह तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची धुवाधार बॅटिंग. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा. छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे भुयारी मार्ग पाण्यानं तुंबला. पहिल्याच पावसात भुयारी मार्गाची लखतर वेशीवर. मेळघाटातील धारणी तालुक्याला पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यानं नागरिकांच्या घरांसह शेतीचंही नुकसान. नाशिकच्या ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. कांदा, द्राक्ष यासह इतर शेती पिकांचीही नासाडी. जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. शेती पिकांना मोठा फटका आणि केळीचंही सर्वाधिक नुकसान. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. याबाबत पंचनामे सुरू असून आढावा बैठकीत योग्य निर्णय घेऊ, अजित पवारांचं आश्वासन. वाशिमच्या मानोरा बाजार समितीत अवकाळी पावसानं भुईमुगाचं नुकसान. व्हिडिओ व्हायरल होताच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधून मदतीचं आश्वासन दिलं. बीड मारहाणी प्रकरणी धनंजय मुंडे यांनी घेतली शिवराज दिवटे याची भेट. अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात विचारपूस केली. गुंडागिरी करणाऱ्या गुंडांची धिंड काढा, सुरेश धस यांची मागणी. तर अजितदादांनी विकास बाजूला ठेवून कायदा सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष घालावं अशी मागणी करणार, धसांची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गच्या मालवणमधील आचरा पारवाडीमध्ये सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञातानं विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर. 18 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्त पुनर्वसित केलेल्या गावातून मूळ गावी परतले. शासन योग्य सुविधा देत नसल्यानं प्रकल्पग्रस्त माघारी. रायगडच्या खोपोलीतील 3 बांगलादेशींसह त्यांना आश्रय देणाऱ्या महिलेला अटक. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत घेतलं ताब्यात. पुण्यात पोलिसांकडून आरोपींची धिंड. प्रकाश सिद्धप्पा सोनकांबळे आणि अहमद शबीर शेख अशी या दोघांची नावं. कोयते घेऊन माजवली होती दहशत. नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती भागात 2 युवकांना कोयत्यानं जबर मारहाण. दोघांनाही गंभीर दुखापत. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू. नांदेडमधील कैलासनगर भागात जुन्या वादातून तुफान हाणामारी. आरोपी सचिन देशमुख आणि त्याच्यासोबतच्या 2 साथीदारांवर गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नाशिकच्या दिंडोरी खतवडमध्ये चोरीच्या संशयातून तिघांना गावकऱ्यांनी दिला चोप. जखमी तिघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करताच तिघेही फरार.
रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसी मधील लासा कंपनीत भीषण आग, परिसरात धुराचे लोट पसरल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. मुंबई गोवा महामार्गालगत आग लागल्यानं बघ्यांची मोठी गर्दी. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील कॅमलिन कंपनीत गॅसची गळती. डायनिफिल सल्फेट वायूची गळती झाल्यानं 10 कामगारांना बाधा. यवतमाळच्या आर्णी तहसील कार्यालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या टिप्परला आग. अग्निशमन दलानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला. वाशिममध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक. दोघे 2 किलो गांजासह दोघांचीही दुचाकी पोलिसांनी जप्त केली. पंतप्रधान कार्यालयाकडून सोलापूर आगीतील मृतकांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत, तर जखमींना 50,000ची मदत जाहीर. अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून 60 किलोवॅट मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प स्वच्छ करणारा ड्रोन विकसित. नव्या ड्रोनमुळे प्रक्रिया पूर्णतः स्वयंचलित, अत्यंत कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक होणार. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गाभाऱ्यात आंब्यांची आरास. खंडोबा, देवाचे गुरव, कोळी, वीर, खडशी, पुजारी, सेवेकरी वर्ग आणि मार्तंड देवस्थानकडून करण्यात आली आरास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.